आजपासून संपूर्ण जगात ख्रिस्त सभा उपवास काळाला सुरुवात करीत आहे. त्या उपवास काळाला प्रायश्चित्त काळ देखील म्हटलं जाते आणि त्याला कोरेझमा देखील म्हटलं जाते. कोरेझमा म्हणजे हा लॅटिन शब्द आहे की ज्याला कोरेझमा म्हणजे 40 दिवस आणि इंग्रजीमध्ये लेंट म्हटलेलं आहे. लेंट म्हणजे वसंत ऋतू. हा या दिवसात आपण बघितलं तर झाडाची जुनी पालवी गळून जाते आणि नवीन पालवी येते, त्यालाच वसंत ऋतू म्हणतात. हा उपवास काळ हा लेंट म्हणजे वसंत ऋतू आहे, जिथे आपल्या जीवनाची जे दुर्गुण आहेत ते गळून पडावेत आणि आपल्या जीवनारूपी झाडाला सद्गुणाची नवीन पालवी यावी, म्हणून या उपवास काळाचा आपण योग्य असा वापर केला पाहिजे. आज सर्व भाविकांच्या कपाळाला भस्म लावले जाते, राख लावली जाते आणि राख लावत असतानाच धर्मगुरू प्रार्थना करतात की पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. या राखेद्वारे जणू काही असा संदेश दिला जातो की आपलं जीवन क्षणभंगूर आहे. आपल्या जीवनाच्या नश्वरतेची आपल्याला जाणीव करून दिली जात आहे आणि ही राख लावत असताना असंख्य भाविक विसाला येतात. त्याद्वारची आजचा संदेश असा जातो की उपवास, दानधर्म आणि प्रार्थना ही त्रिसूत्री ही उपवास काळात फार महत्वाची आहे की आपण उपवास केला पाहिजे. फक्त खाण्याचा उपवास नव्हे तर विविध गोष्टी ज्या अनावश्यक आहेत त्या टाळण्याचा उपवास. त्यानंतर दानधर्म, आपण केलेल्या दानधर्माद्वारे शेजाऱ्यांना गरजवंतांना त्याचा योग्य उपयोग व्हावा. आणि प्रार्थना, हे 40 दिवस सतत चिंतन, शिबिर, मनन, प्रार्थना याद्वारे घालवावे की परमेश्वराचा संदेश आपल्या जीवनात ग्रहण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण आपल्या व्यस्त जीवनात कळत न कळत या गडबडीत घाईच्या जगात देवापासून दूर जात असतो. कळत न कळत दूर जातो, पण परमेश्वर दूर जात नाही. परमेश्वर पुन्हा एकदा आपल्याला ही संधी देत आहे त्याच्या जवळ येण्यासाठी. आणि म्हणून या 40 दिवसात अनेक जे उपक्रम राबवले जातात त्याद्वारे त्यामध्ये भर देऊन आपण परमेश्वराच्या अधिक जवळ जावे. या दिवसात उत्सव, सोहळे, सेलिब्रेशन फार नसतात, कारण हेतू हा की आपण जास्तीत जास्ती प्रभूच्या सानिध्यात राहावे. आणि म्हणून ही जी उपवास काळात जी विविध उपक्रम, क्रुसाच्या वाटेची भक्ती, विशेष पासाचे प्रवचन, त्यानंतर तपसाधना आणि ह्या सगळ्यामध्ये रिट्रीट्स यावर आपण भर देत आहोत की जास्तीत जास्त प्रभूच्या सानिध्यात राहिल्याने आपल्याला परमेश्वराच्या अधिक जवळ जाण्यासाठी प्रेरणा होईल. आणि 5 तारखेला जो पास्काचा सण आहे तो अधिक प्रभावीरित्या साजरा करण्यासाठी आपल्या मनाची, अंतःकरणाची तयारी होईल. आपणा सगळ्यांना या प्रायश्चित्त काळाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रायश्चित्त काळ फलदायी आणि फलदायी ठरो तुमच्या जीवनात. गॉड ब्लेस यू.